यशया अध्याय 63। अदोमाहून येत आहे हा कोण? लाल भडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? जो धर्माने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ, तो मी आहे। तुझ्या पोशाखाला लाली कोठून? तुझी वस्त्रे द्राक्षकुंड तुडविणाऱ्यांसारखी का? मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडविले, मजबरोबर अन्य राष्ट्रातला कोणी नव्हता। मी त्यास आपल्या क्रोधाने तुडविले, मी त्यास आपल्या संतापाने रगडिले। त्यांचे रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, माझ्या सर्व वस्त्रांवर डाग पडले आहेत। कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजिला होता, माझ्या उद्धार कार्याचे वर्ष आले आहे। मी पाहिले, तो कोणी सहाय्य करता नव्हता, कोणाची अनुकूलता नव्हती, म्हणून मी विस्मित झालो। तेव्हा माझ्याच बाहूने मला सहाय्य केले व माझ्या संतापाने मला आधार दिला। मी आपल्या क्रोधाने राष्ट्रास तुडविले, मी त्यास आपल्या संतापाच्या मद्याने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहविले। परमेश्वराने आम्हावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्रायलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यास अनुरूप असे परमेश्वराच्या सद्य कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन। कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधी लबाडी न करणारी अशी ही मुले आहेत। म्हणून तो त्यांचा त्राता झाला, त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला। त्याची प्रत्यक्षता दर्शविणाऱ्या दिव्यदूताने त्यांचे तारण केले। त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यास उद्धरिले। पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालन पालन केले, तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले। तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वतः त्याजशी लढला। मग त्याच्या लोकास मोशेच्या वेळचे प्राचीन दिवस आठवले। ते म्हणाले, ज्याने त्यास त्यांच्या कळपांच्या मेंढपाळांसह समुद्रातून बाहेर आणले, तो कोठे आहे? ज्याने आपला पवित्रतेचा आत्मा त्यांच्यात घातला, तो कोठे आहे? ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालविला, आपले नाम सर्व काळ रहावे, म्हणून ज्याने त्यांच्या पुढे समुद्र दुभागला, मैदानातून घोडा नेतात तसे त्यास समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे? खोऱ्यात उतरणाऱ्या गुरांप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यास विश्रांतीस आणले। या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे, म्हणून तू आपल्या लोकास नेले। तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पहा। तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे। तरी तू आमचा पिता आहेस। अब्राहाम आम्हास जाणत नाही, इस्रायल आम्हास ओळखीत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आमचा त्राता, हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे। हे परमेश्वरा, आम्हास तुझ्या या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये, इतकी आमची मने कठोर का करीतोस? तुझे सेवक
तुझे वतन झालेले वंश याजकरिता परत ये. तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगिले. आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र स्थान तुडवून टाकिले आहे, ज्यावर तू कधी राज्य केले नाही, ज्यास तुझे नाम दिले नाही. त्यांच्यासारखे आम्ही झालो आहोत.